पुणे शहरामध्ये जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी दाखल झाली आणि त्याचबरोबर माऊलींची देखील पालखी पुणे शहरामध्ये दाखल झाली. भाविक भक्तांची अलोट अशी गर्दी पाहायला मिळते. या ठिकाणी पुणे शहरामध्ये मंगळवार पेठेच्या ठिकाणी आहे मी आणि इथे ज्ञानदीप फाउंडेशनच्या वतीने एक शिबिर घेण्यात येत आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणी प्रचंड अशी नागरिकांची गर्दी आहे. जे भक्त आलेले आहेत, जे पालखीमधले नागरिक आहेत, जे माऊली सोहळ्यामध्ये सामील झालेले आहेत, हे नागरिक या ठिकाणी आहेत. यांची जी आरोग्याची तपासणी असेल, डोळ्याची असेल किंवा दातांची तपासणी असेल किंवा सर्दी असेल, ताप असेल, अशा वेगवेगळ्या आजारावरती या ठिकाणी तपासणी केल्या जातात आणि त्यांना या ठिकाणी औषध उपचार दिले जातात. या ज्ञानदीप मंडळाचे काही पदाधिकारी आहेत आणि कशा पद्धतीने आणि हा किती वर्षापासून आपण हा उपक्रम राबवत आहोत आणि काय काय या ठिकाणी जे वारकरी आहेत, जे भाविक भक्त आहेत, यांना काय सुविधा दिल्या जातात. हे पहा, आपल्या पालखीची परंपरा आहे की संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या विचारांची आपण एक प्रेरणा घेऊन ही पालखी दरवर्षी होत असते. आणि ह्या पालखीच्या माध्यमातून आपण एकात्मतेचा, समानतेचा आणि मानवतेचा संदेश आपण समाजात सर्वत्र पसरवत असतो. आणि मग आम्ही गेली सुमारे 10 वर्ष आली आम्ही ज्ञानदीप सोशल फाउंडेशन आम्ही वारकरी करता आम्ही हा सेवा पुरवित आहोत. आरोग्य सेवा पुरवल्या जातात. यामध्ये आम्ही नेत्र तपासणी करतो मोफतमध्ये, दंतोपचार तपासणी करतो. यावर्षी आम्ही एक आधुनिक पद्धतीची अशी दंत तपासणी केली आहे. ते म्हणजे असं की जर वारकऱ्यांचं आम्ही त्यांना एक ओरल लिक्विड दिले, त्या ओरल लिक्विड माध्यमातून त्यांना जर प्री कॅन्सर जर होणार असेल तर त्या प्री कॅन्सरवर डिटेक्ट होतो आणि ह्याच्यावर त्यांना आम्ही मोफत उपचार करणार होतो. ह्याच्यासाठी आम्हाला दातर सरांचं आपल्याला मोलाचं मार्गदर्शन लाभलं आहे. त्याचप्रमाणे आम्ही आरोग्य शिबिरामार्फत आम्ही त्यांना मोफत उपचार, म्हणजे त्यांना जर काय अंगदुखी असेल, कारण हा प्रवास असतो, हा 15-16 दिवसांचा असतो. मग ह्या प्रवासात त्यांना कुठं काय अडचणी होऊ नये, त्यांना शारीरिकदृष्ट्या आरोग्यदृष्ट्या काय अडचणी होऊ नये म्हणून त्यांना आम्ही मोफत उपचार देत असतो. आज तुम्ही जर बघितलं तर आज आम्ही ह्यावर्षी तर अत्यंत, म्हणजे जसं जसं आमचं नाव होते तसं आम्हाला प्रतिसाद जास्ती मिळते. आज ज्ञानदीप सोशल फाउंडेशन आम्ही 10वं वर्ष साजरी करत आहे आणि जसं वर्ष वाढते तसं जास्तीत जास्त माउथ पब्लिसिटीने आज आमच्याकडे वारकरी एवढे येतात. मी आता जातात पण सगळ्या आमच्या मुलाखती घेत होतो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आज अनेक वारकऱ्यांनी या सेवेचा लाभ घेतलाय आणि हीच ऊर्जा हीच आम्हाला प्रेरणा देत असते आणि आम्हाला प्रेरित करत असते आणि आमच्या समाजकार्याचा जो हे असतो ऊर्जा, ही आमची शक्ती जी आहे ती वाढत असते. आजपर्यंत किती भक्तांना आपण ही शिबिरातून जे आजार असतील त्याचं निदान केलं आहे, त्यावरती उपचार दिलेत, अशी किती संख्या असू शकते? नॉट ओनली आम्ही ह्या पालखीच्या ह्याच्यात पण आम्ही आरोग्य शिबिर नाही, तो वर्षाला पण आम्हाला जसं जमतं तसं आम्ही आरोग्य शिबिर म्हणा, आम्ही शैक्षणिक माध्यमातून पण आम्ही शैक्षणिक सेवा क्षेत्रात पण आम्ही समाजसेवा करत असतो. जर तसा विचार केला तर साधारणपणे दरवर्षी तर हजारो लोक ह्या सेवेचा वैद्यकीय सेवेचा मोफतपणे लाभ घेत असतात. आणि आजपर्यंत जर म्हणलं तर साधारणपणे 15,000 ते 20,000 लोकांनी सहजपणे लाभ घेतलाय, यात ती मात्र शंका नाहीये. जगद्गुरूंचा वारसा आणि माऊलींचा वारसा जो समाजसेवेचा आहे आणि जो वारकऱ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना जो या पालखीमध्ये आणि या पालखी सोहळ्यामध्ये येणाऱ्या नागरिकांना, ज्या भक्तांना जो त्रास होतो किंवा चालताना असेल, पाऊस असेल, ऊन असेल, वारा असेल, यामध्ये ज्या व्हायरल इन्फेक्शन होतात किंवा दाताचा असेल, डोळ्याचा असेल किंवा सर्दी असेल, खोकला असेल, यावरती आतापर्यंत त्यांनी या शिबिरामध्ये हजारो नागरिकांना सुविधा दिल्या आहेत आणि हा वारसा असाच कायम ते सुरू ठेवतात. अनेक गेल्या 10 वर्षापासून ही परंपरा ही ज्ञान फाउंडेशन जोपासत आहे.